नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी आणि यश त्यांच्या नात्याबद्दल माला सांगायला गेलेले असतात, पण तिथे गेल्यावर एक वेगळी गोष्ट घडते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगळं नक्की काय घडतंय, तर तिथे गेल्यानंतर जेव्हा कावेरी आणि यश हे सगळं त्यांचं सांगत असतात, कावेरी कशी आली, नक्की काय झालेलं होतं, अपघाताच्या वेळी काय झालं, तिनं काऊला काय वचन दिलं, या सगळ्या गोष्टी ती सांगते. आणि हे सगळं ऐकलेलं असतं ते म्हणजे बाबांनी. म्हणजे तिथं मा बसलेली नसते, तर त्या चेअरवर बाबा असतात आणि बाबांनी ही सगळी गोष्ट ऐकलेली आहे. आणि बाबांनी कावेरी आणि यश यांच्या दोघांच्याही नात्याला परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर यांनी दोघांनी आता अमृता कशी आहे, अमृता तिच्या बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या घरामध्ये आलेली आहे, या सगळ्या गोष्टी सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की यशने कावेरीचा हात हातात घेतलेला आहे आणि कावेरीचा हात हातात घेऊन यश कावेरीला म्हणत आहे की तुझ्या हातावर मेहंदी तर माझ्याच नावाची लागणार आहे. आणि मग कावेरीच्या हातावरती जी मेहंदी काढलेली असते त्याच्यावरती यश असं नाव लिहिलेलं असतं. पण नेमकं घडतं असं की आता यमुना तिथं आलेली असते आणि यमुना म्हणते, कावेरी बघू तुझी मेहंदी, असं म्हणत यमुनाने आता तिथे गोंधळ घातलेला असतो. यमुना कावेरीच्या हातावरची मेहंदी पाहते, तेव्हा कावेरीच्या हातावरती मेहंदीमध्ये जे यश लिहिलेलं आहे ते तिनं पाहिलेलं आहे आणि तिला मात्र धक्का बसलेला आहे. आता अमृतापर्यंत काही गोष्टी पोहोचलेल्या आहेत. कावेरी नक्की कोण आहे हे सगळं सत्य जणू काही अमृताला समजलेलं आहे. आणि कावेरी मात्र आता सगळ्यांच्या समोर, आता संगीत सोहळा आहे आणि तिथं सगळ्यांच्या समोर कावेरी म्हणत असते की मला ना एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजेच की मला माझ्या जाऊबाई बरोबर डान्स करायचा आहे, असं तिनं सांगितलेलं आहे. आणि सगळे खुश झालेले असतात, पण तिला मात्र एक उलगडा करायचा आहे, नक्की राडा घालायचा आहे. त्यासाठी हे सगळं तिचं बोलणं चालू आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे यश आणि कावेरी बोलत असतात. यश कावेरीला म्हणत असतो की आता काय करायचं. कावेरी म्हणत असते की आता आपल्याकडे कोणताच ऑप्शन राहिलेला नाहीये, आता आपल्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नाही, असं कावेरी यशला सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, मला तर सुचतच नाहीये. कावेरी म्हणते की यश, तुम्ही शोधायला गेला होता पण हाती मात्र काहीच लागलेलं नाहीये, आता पुढे काय करायचं आहे, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी ते यशला विचारत असते. यश म्हणत असतो की आता आपल्याकडे वेळ खूप कमी. कावेरी म्हणते आता आपल्याला ऑप्शनच नाहीये, मला उदय भाऊजी आणि तुम्हाला अमृतासोबत लग्न करण्याशिवाय आपण कुठल्या पद्धतीने मला सांगणार आहोत. यश म्हणत असतो की कावेरी शांत व्हा, आपण बघूया काय करता येईल ते, असं यश कावेरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु यशलाच काही तिथं समोर दिसत नसतं. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हे यशलाच कळलेलं नाहीये. त्यामुळं तो मात्र टेन्शनमध्ये आहे. कशा पद्धतीने मार्ग काढायचा, पुढे काय करायचं, या गोष्टींचा विचार यश सुद्धा करत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश कावेरीला म्हणत असतो की बघूया, आपण मला सगळं सांगूया, परंतु आता यांच्याकडे पुरावेच नाहीयेत, तर मला काय सांगणार, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. जर पुरावे असते तर मापर्यंत गोष्टी पोहोचवता आल्या असत्या. इकडे माने काढा आणलेला असतो आणि तो बाबांना देत असते. तेव्हा मा म्हणत असते की हे घ्या, तुम्हाला बरं व्हायचं आहे, आपल्या दोन्ही मुलांची लग्न होणार आहेत, माहिती आहे ना तुम्हाला, एवढा आनंदाचा सोहळा आहे आणि तुम्ही असे आजारी पडला तर कसं चालेल बरं. इकडे बाबा सुद्धा म्हणत असतात की मंडळी, मला ना खरंच म्हणजे वाईट वाटतंय की तुम्हाला एवढा कामाचा व्याप आहे आणि त्याच्यामध्येही माझी काळजी घ्यायला लागते, माझं आजारपण मध्ये येते. तेव्हा मात्र इकडे मा म्हणत असते त्याचं काही नाही हो, ते होऊन जाईल, तुम्ही नका त्याचा विचार करू, असं मा इकडे बाबांना सांगत असतात. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात की तसं नाहीये मंडळी, असं कसं म्हणता येईल सांगा बरं, या सगळ्या गोष्टींचा विचार तर करावा लागणार आहे की नाही, असं बाबांचं म्हणणं असतं. तेव्हा मा मात्र शांतपणे बाबांचं सगळं बोलणं ऐकत असतात आणि त्याचबरोबर बाबांना सांगतही असतात की हो अहो, आता काळजी करायची गरज नाहीये, आपल्या 2-2 सुना येणार आहेत, सगळा कारभार त्यांच्या हातात देऊन मी निवांत होणार आहे, असं माझं म्हणणं आहे. आता 2 सुना आहेत, अमृताही छान आहे, कावेरी तर त्यापेक्षाही खूप छान आहे, हे मला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून तर मा इकडे बोलत असते. तेव्हा मात्र
बाबा म्हणत असतात की मंडळी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, असं बाबांचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र अमृता आणि त्याचबरोबर कावेरी यांच्या बाबतीतही बोलणं सुरू असतं. आता आपल्या मुलांची लग्न लागली की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या आहेत, एवढंच त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं की यश आणि कावेरी इकडे खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना कळतच नाहीये की मी आता करू काय, गोष्टी कशा पद्धतीने सोडू, हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि ते मात्र दोघंही विचार करत असतात, काही करून आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे. तेवढ्यातच दरवाजा वाजलेला असतो. दरवाजा उघडतात तेव्हा विद्या आलेली असते. विद्या म्हणत असते, ही बॅग, याच्यामध्ये तुमचे कपडे आहेत, थोडेफार दागिने आहेत आणि पैसे आहेत, हे घ्यायचं आणि तुम्ही दोघांनीही जायचं आहे. अजिबात मी हे लग्न होऊ देणार नाहीये, तुम्ही दोघांनीही पळून जायचं आहे, अजिबात मी तुमचं ऐकणार नाही, अशा पद्धतीने सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र विद्या खूप पॅनिक झालेली असते. विद्याला कळत नसतं की गोष्टी कशा पद्धतीने हँडल कराव्या, म्हणून विद्या धावत धावत सांगायला आलेली असते. आणि तिचं म्हणणं असतं की प्लीज तुम्ही जा, काही करून तुम्ही इथून जा, कारण हे लग्न आपण थांबवू शकत नाहीये. तर मला तुमच्या दोघांचं लग्न झालेलं बघायचं आहे, त्यामुळं तुम्हाला जावंच लागणार आहे, अशा पद्धतीने विद्या सांगत असते. ती रडत असते, तिला कळत नाहीये की आपण काय बोलतोय. तिने मात्र मार्ग काढलेला असतो, कारण मार्ग काढणं गरजेचं होतं. आणि त्यामुळंच तर विद्या हे सगळं सांगायला धावत पळत आलेली असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, विद्यावाहिनी शांत व्हा, शांत व्हा जरा, तुमच्या लक्षात येते का आपण हे नाही करू शकत आहे, कारण आपला हा पळपुटेपणा ठरणार आहे. आपण जर असं निघून गेलो तर हे चुकीचं ठरणार आहे, असं कावेरी सांगत असते. आपण सगळ्या गोष्टी घरी सांगूया, माशी बोलूया, याबद्दल कावेरीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा विद्या म्हणत असते, कधी सांगणार तुम्ही मला, आपल्याकडे जर पुरावेच काही नसतील तर माबरोबर ह्या गोष्टी कशा पद्धतीने बोलल्या जातील, असं विद्या बोलत असते. आणि विद्याच्या बोलण्यामध्ये पण अर्थ असतो, कारण मा कसा विश्वास ठेवेल की अमृता चुकीची आहे, हे मात्र पाहण्यासारखं असतं. तेव्हा इकडे यश म्हणत असतो की नाही विद्यावाहिनी, हे नाही होऊ शकत आहे, कारण उदय दादाच्या बाबतीत जे झालं तेच जर आपण पुन्हा करायला लागलो तर ते चुकीचं ठरणार नाही का, त्यामुळं आपल्याला निर्णय बदलावा लागणार आहे. मी आणि कावेरी आम्ही दोघंही जाऊन मला सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यानंतर बघूया काय करता येतंय ते, असं इकडे यशचं म्हणणं असतं. आणि यश खूप शांतपणे कावेरीची बाजू घेऊन हे सगळं बोलत असतो. त्याचबरोबर इकडे कावेरी विद्याला शांत करते, तिला जवळ घेते आणि तिला सांगू लागते की हे बघ, काहीही झालं तरीही आता आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल करायच्या आहेत. आणि त्यामुळंच मी जे काय सांगत आहे ते ऐकून घे, असं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच यश आणि कावेरी दोघंही सगळी परिस्थिती व्यवस्थित मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतात. सगळं काय आहे ते अगदी शांतपणे बोलून ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, हे सुद्धा ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर अमृता जी आहे, अमृताची जी कारस्थानं आहेत ती सुद्धा समोर येणार असतात. अमृताच्या कारस्थानांना सुद्धा तिथे आता त्यांना उत्तर द्यायचं असतं, हे सगळं पाहायला मिळणार असतं. त्याचबरोबर आपल्याला आणखी काही गोष्टींचा खुलासा होणार असतो, तो म्हणजे यश आणि कावेरी या दोघांना एकत्र येताना सुद्धा बऱ्याच संकटांचा सामना करावा लागणार असतो, कारण अमृताने आता वेगवेगळे प्लॅन केलेले असतात आणि ते प्लॅन काही साधे नसणार आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. इकडे विद्या म्हणत असते, पण माने नाही ऐकलं तर, तेव्हा कावेरी आणि यश म्हणत असतात की मला ऐकावं लागेल, मा ऐकणार आहेत, मग माझा निर्णय काय असेल त्यावर आपण पुढचा निर्णय घेऊया, असं दोघंही सांगू लागतात. तेव्हा मात्र विद्या म्हणते की चालेल ठीक आहे. आता विद्या तर तयार झालेली आहे, परंतु गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात, कारण आता कावेरी आणि यश दोघंही मला हे सगळं सांगण्यासाठी जातात. परंतु तिथं गेल्यानंतर मात्र आता दोघांनी ठरवलेलं असतं, एकमेकांचा हात हातात घेतलेला आहे आणि तिथे जाऊन आता मला सांगायचंय. आता ही गोष्ट मला सांगणं म्हणजे वाटते तेवढी सोपी नाहीये, कारण मला हे जेव्हा कळेल तेव्हा मला जो धक्का बसणार आहे, माझी रिॲक्शन असणार आहे ती मात्र खूपच पाहण्यासारखी असणार आहे. मा नक्की काय बोलणार आहे, कशा पद्धतीने माझं उत्तर असेल, हे मात्र खरंच घाबरून गेलेले आहेत ते दोघंजण. तसेच आता घाबरत घाबरत माच्या रूममध्ये आलेले असतात, कारण माची फसवणूक झालेली आहे. विद्या म्हणत असते की मा शिक्षा देईल, तेव्हा कावेरीने सांगितलेलं असतं की चालेल, मला मान्य असेल माने दिलेली शिक्षा, ती शिक्षा सुद्धा मी भोगायला तयार आहे,
पण आता मी खोटं बोलणार नाही. खोट्याच्या ह्याच्यावरती हे नातं मी टिकू देणार नाही. कारण मी खूप वेळा मला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रत्येक वेळेस राहून गेलेला आहे. त्यामुळं मला आता ह्या सगळ्या गोष्टी मला सांगाव्या लागणार आहेत, असं कावेरी आणि यश या दोघांनीही ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता पाहायला मिळतं की कावेरी आणि यश दोघंही माझ्या रूममध्ये आलेले असतात. जप करत बसलेले असतात. कावेरी आणि यश म्हणतात की आम्हाला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर कावेरी आणि यश जे बोलायला आलेले आहेत याबद्दल तिथं आहे का कोण आहे हे कावेरी आणि यश पुढे जाऊन पाहतच नाहीयेत. आधीच दोघांची घाबरगुंडी उडालेली असते आणि त्यामुळं दोघंही आता म्हणत असतात की आपण माशी बोलायचं आहे एवढंच ठरवून आलेले असतात. आपलं बोलणं कोण ऐकतंय हे सुद्धा जाणून घ्यायचं त्यांना नसतं. डायरेक्ट आल्या बोलायला सुरुवात करतात. सगळा धीर एकवटलेला असतो आणि त्या पद्धतीने दोघंही आता बोलत आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कावेरी सांगत असते की मला तुमच्याशी काहीतरीच बोलायचं आहे, असं म्हणत कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी सांगू लागते की एकतर मी ही जबाबदारी घेऊ शकत नाहीये, कारण माने दिलेल्या कावेरीकडे चाव्या असतात. या घराची जबाबदारी माने कावेरीकडे दिलेली असते आणि सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी सांगू लागते की मी ही जबाबदारी नाही घेऊ शकत. एकतर मी तुमची सून नाहीये, म्हणजे माझं नाव कावेरी आणि उदय भाऊजींच्या बायकोचं नाव सुद्धा कावेरी. ती माझी मैत्रीण काऊ, उदय भाऊजींची काऊ. पण आत्ता हे सगळं घडतंय कारण आम्ही येत होतो तेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये काऊ गेली. खरं तर त्या शेवटच्या क्षणामध्ये काऊने माझ्याकडून वचन घेतलं. काऊने मला सांगितलं की माझ्या चिकूचा सांभाळ कर, त्याला आईचं प्रेम दे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या. कारण हे सगळं मी जे केलेलं आहे ते चिकूसाठी आणि काऊला दिलेलं जे वचन आहे त्यासाठी केलेलं आहे. माझा याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही आहे. मान्य आहे मी तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत, मला त्यासाठी माफ करा. खरंच माझी चूक झालेली आहे. मी असं वागायला नको होतं. असं सगळं बोलणं कावेरी बोलून टाकत असते. एका दमात ती बोलत असते आणि त्याचबरोबर ती सांगत असते आणि तेवढ्यातच यश तिथं असतो. यश म्हणतो की आणि कावेरीचं हे सत्य मला माहिती होतं. का तर उदयदादाने जेव्हा मला कॉल केलेला होता तेव्हा कावेरी बहिणींना मी पाहिलेलं होतं. ज्या क्षणी ही कावेरी घरी आलेली होती त्या क्षणी मी ओळखलेलं होतं की ही उदयदादाची बायको कावेरी नाहीये. हे मला माहिती झालेलं होतं. आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे माझं आणि कावेरीचं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे, असं म्हणत दोघांनीही आता कबुली दिलेली असते. आणि प्लीज आम्हाला माफ कर. आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे अमृता ही चांगली नाही आहे, आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली आहे. अमृताने फक्त मनामध्ये एकच विचार ठेवलेला आहे आणि तो म्हणजे या घराला उद्ध्वस्त करायचं आहे, या घराला संपवायचं आहे. का तर तिला तिच्या बहिणीच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. यश सांगू लागतो की त्या दिवशी आपल्या ह्याच्यामध्ये स्टोअरूममध्ये कावेरी जेव्हा तिथं बंद झालेल्या होत्या तेव्हा त्यांना सुद्धा इकडे गायब केलेलं होतं. ते म्हणजे फक्त आणि फक्त या अमृताने त्या पेटीमध्ये त्यांना बंद करून ठेवलेलं. एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न सुद्धा अमृताने केलेला आहे, हे सगळं यश सांगत असतो. आणि तेव्हा त्या क्षणी तिथे बाबा उठतात आणि यश आणि कावेरीला धक्का बसतो. तेव्हा ते म्हणतात की काय हे तुम्ही आत्ता सांगताय. तेव्हा यश आणि कावेरीला धक्का बसलेला असतो कारण तिथे नाहीये तर तिथं बाबा आहेत. यश तर हादरतोच. यश म्हणत असतो की आता काय करायचं. तेव्हा बाबा म्हणत असतात की अरे पण हे सगळं सांगायला तुम्ही एवढा उशीर का केला. कारण तुम्हाला असं वाटलं का तुमचा बाबा तुम्हाला समजून घेणार नाहीये आणि का आता जे तुम्ही सगळं सांगितलं ते खरं आहे का. कारण यश आणि कावेरीने त्याचबरोबर सांगितलेलं असतं की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र बाबा आता तिथे पाहतच असतात. यश म्हणत असतो की या घराला तोडणारी नाही तर या घराला जोडणारी मुलगी या घरात आली पाहिजे आणि मला कावेरीसोबतच लग्न करायचं आहे. बाबा म्हणत असतात की काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. त्या अमृताला या घरची सून मी होऊ देणार नाही. कारण आता हे जे वचन दिलेलं आहे ते मान्य दिलेलं आहे, माधवीला वचन दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मान्य असल्या तरीही बाबांनी आता यश आणि कावेरीच्या नात्याला हिरवा कंदील दिलेला आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्टली म्हणलेलं आहे की चला पहिलं तुमच्या माला बोलूया आणि मला सांगून टाकूया काय झालेलं आहे ते सगळं. आणि मग यश म्हणत असतो की तेव्हा बाबा म्हणत असतात की मी बोलतो तिच्याशी, चला. आणि असं म्हणत बाबा दोघांना घेऊन निघालेले असतात. यश म्हणत असतो कुठं गेली आहे. बाबा सांगत असतात की ती मंदिरात गेली होती देवीची ओटी भरायला, उद्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे ना त्यासाठी.
आता बाबांनी तर होकार दिलेला आहे, त्यामुळे यश आणि कावेरी या दोघांनाही छान वाटत आहे. दोघंही खुश झालेले आहेत. आणि त्याचबरोबर बाबांसोबत ते चाललेले आहेत. घाबरू नका पोरांनो, चला असं म्हणत बाबा त्यांना दोघांनाही घेऊन चाललेले असतात. यश आणि कावेरी पाहत असतात. इकडे मा घरी आलेली असते, देवाच्या पुढे बसलेली असते. उद्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच मा ठरवत असते आणि देवाला मागणं मागत असते, साकडं घालत असते. त्याचवेळी बाबा तिथे यश कावेरीला घेऊन येतात आणि त्या दोघांकडेही पाहू लागतात. तेव्हा मात्र यश आणि कावेरी दोघंही तिथे आलेले आहेत आणि मा मात्र देवाच्या समोर हात जोडून बसलेली असते आणि मा म्हणत असते की उद्याचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलांच्या आयुष्यात सुखाचा क्षण येत आहे. कितीतरी दिवसानंतर कावेरी खरंच खूप गोड मुलगी आहे, खूप चांगली. माझ्याकडनं चूक झाली होती, परंतु मला कळलेलं आहे माझी चूक मला उमगलेली आहे. मला माहीत नव्हतं मी तिच्यावर अन्याय करत आहे. असं सगळं मा बोलत असते. आणि अमृतासुद्धा चांगली आहे. अमृताने मला आणि माझ्या मैत्रिणीला माधवीला एकत्र आणलेलं आहे आणि माझ्या दोन्ही मुलांचे संसार सुखाने झाले पाहिजेत असं मा देवाकडे मागणं मागत असते. आणि त्याचबरोबर इकडे मा हे सगळं बोलत असते तेव्हा कावेरी यश तिथे आलेले असतात. माशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण नेमकं त्याच वेळेस मा सांगते की थांबा. आणि माने यांना सगळ्यांना थांबवलेलं असतं आणि त्यासोबतच मा बोललेली असते. आता आता नक्की कशा सांगायच्या गोष्टी हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच माच्या मनात एवढं सगळं सुरू आहे हे सुद्धा आता यश कावेरीच्या लक्षात आलेलं आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यश मेहंदीचा कोण घेऊन आलेला आहे आणि कावेरीला म्हणत असतो की तुझ्या हातावर तर मेहंदी माझ्याच नावाची लागणार आहे असं म्हणत कावेरीच्या हातावरती तो मेहंदी काढत आहे आणि यशने त्याचं नाव कावेरीच्या मेहंदीमध्ये कोरलेलं आहे. तेव्हा कावेरी यशकडे पाहतच राहते आणि त्याचबरोबर इकडे यशने ती मेहंदी काढलेली असते. तेवढ्यातच दरवाजा वाजतो. कावेरी दरवाजा उघडते तर यमुना तिथं आलेली असते. यश मात्र बेडच्या खाली लपून बसलेला असतो. यमुना तिथं आलेली असते आणि यमुना या दोघांना तिथे पाहणार असते. तेवढ्यात कावेरीने परिस्थिती सांभाळून घेतलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा तिथे आलेली यमुना म्हणत असते की दाखव तुझी मेहंदी असं म्हणत तिने कावेरीच्या हातावरची मेहंदी बघायला मागितलेली असते. आणि त्याच वेळी तिथे यमुना जेव्हा मेहंदी पाहते आणि कावेरीला म्हणत असते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तिथे मेहंदीमध्ये यशचं नाव तिनं पाहिलेलं असतं. आता ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. मेहंदीमध्ये यशचं नाव काढलेलं आहे आणि मग संगीत सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होतो. संगीत सोहळ्यासाठी सगळे तयार झालेले असतात आणि तिथे सगळ्यांच्या समोर अमृता म्हणते की माझ्या जाऊबाईंसोबत मला डान्स करायचा आहे आणि ती कावेरीला तिथे बोलवत असते. कावेरीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे. आता अमृताने अचानक बोलवल्यामुळं कावेरीला धक्का बसलेला आहे. अमृताच्या मनात नक्की काय चालू आहे याचा विचार कावेरी करू लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.